चलो बरिवा तुहा माधव बरिवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुरताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुता सुरताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव हो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरिवा तुहा माधव बरिवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम
भक्त समागमे सर्व भावे हरि भक्त समागमे सर्व भावे हरि समागमे सर्व भावे सांगता करे सर्व काल सांगता करी सर्व राहे हृदय नाटविला राहे हृदय संपुष्टे राहे हृदय समुद्रे धापुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ चिंतेल्या रोकड्या मनोगत का म्हणे जीव भाव देवा पायी का म्हणे जीव भाव देवा पायी जीव भाव देवाई बोल्या काही न मागती ठेवूनिया काही न मागती आठविला राहे हृदय संपुष्टी आठविला राहे हृदय सुखी आठविला राहे हृदय संपुष्टी आठविला राहे हृदय सुखी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा हो पार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हो पार विठोबार कुमारी हो पार विठोबार कुमारी हो पार कुमारी विठोबार कुमारी रखुमाई भक्त समागमे भक्त समागमे सर्व भावे हारी हो भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त भक्त समागमे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी सर्व कामे करी
सर्व कामे करी न सांगता साठविला राहे साठविला राहे सर्व भावे हरी साठविला राहे साठविला राहे बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर नाकुटी बाहेर नाकुटी बाहेर नाकुटी मूर्ती उभा बाहेर नाकुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा साठविला राहे साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे साठविला राहे साठविला राहे हृदय विठ्ठल 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 विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज खंडोबा महाराज की बजरंग बली हनुमान की सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की बजरंग बली हनुमान की शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की राई सर्व संगत की भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामी साठविला राये हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा विठ्ठल 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 श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी वरनो रघुबर विमल जसो जोदायको बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या दीहु मोहि हरहु कलेश विकार प्रथम नमन कृगणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवूनी माता साष्टांगात दंडवत दुसरी वंदू शारदा जी चतुराननाचात्मजावा सिद्धे पाविजे सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण तया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थान सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्ररतनिते नमो नारायणगिरिं परब्रह्मस्वरूपं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनान् तरुण तुलसी माला कल्हरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा गुरु प्रथम नमन पाण्डुरङ्गा गुरु प्रथम नमन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने विस्तारू कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्यता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भक्ताचा आणि भगवंताचा संवाद असलेला अभंग आहे. विठ्ठल हो. आजच्या अभंगामध्ये भक्त आणि भगवंताचा संवाद आहे. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा जर कुणाच्या सहवासामध्ये राहत असेल, कुणाच्या संगतीची इच्छा करत असेल, तर तो परमात्मा भक्ताच्या सहवासामध्ये राहतो. भक्ताच्या संगतीमध्ये तो परमात्मा राहतो. भक्त समागमे सर्व भावे हरी. आणि सोबत राहून काय करतो, तर भक्ताची असलेली कामे तो भगवान परमात्मा करतो. न सांगता करी सर्व कामे. भक्ताची सर्व कामे तो भगवान परमात्मा करतो. भक्ताला जर वाटलं की देवानं आपल्या हृदयामध्ये राहावं, तर तो परमात्मा भक्ताच्या हृदयामध्ये सुद्धा राहतो. साठविला राहे हृदय संपुष्टी. आणि भक्ताला वाटलं की जो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, त्या परमात्म्याला समोर पाहायचं, तो परमात्मा समोर सुद्धा प्रगट होतो. बाहेर धाकुटी मूर्ती उभा समोर प्रगट होतो भक्ताच्या. आणि एकटक सारखं त्या भक्ताकडं पाहतो. कशा करता? भक्तानं आपल्याकडं काहीतरी मागावं. आता काही न मागणं हा स्वभाव भक्ताचा आहे, आणि देणं हा स्वभाव देवाचा परमात्म्याचा आहे. भक्त तर काही मागत नाही, पण भक्ताच्या अंतःकरणाची जी स्थिती आहे, इच्छा आहे, अंतःकरणाचे मनोरथ आहे, तो भगवान परमात्मा जाणतो. त्या भक्ताकडे पाहतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे. जे अंतःकरणामध्ये मनोरथ आहे, ते मनोरथ भगवान परमात्मा भक्ताचं पूर्ण करतो. चिंतिल्या रोकडे मनोरथ. मग महाराज, देव जर भक्ताचं मनोरथ पूर्ण करतो, मग देव भक्त देवाला काय देतात, किंवा देव काय देतो भक्ताला? तर महाराज सांगतात, भक्त मागत नाही, उलट भक्त स्वतःचा जीव स्वतःचा भाव देवाच्या पायावर समर्पित करतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. भक्त काही मागत नाही. मागणी प्रकरणातील अभंग नाही, पण मागणी प्रकरणाच्या जवळच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र वाकडी या ठिकाणी, खंडोबाची वाकडी या ठिकाणी भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, खंडोबा महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, सद्गुरू साईनाथ बाबांच्या कृपा आशीर्वादानं, सद्गुरू योगराज गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत श्री श्री रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनानं आणि समस्त ग्रामस्थ, गावकरी मंडळी, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, बालगोपाळ मित्र मंडळ, महिला वर्ग या सर्वांच्या तन मन धनानं, सर्वांच्या सहकार्यानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 47वे गेली अनेक वर्षापासून नामसप्त्या ठिकाणी पार पडतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. त्याचप्रमाणे श्री साई सच्चरित्र पारायण वर्ष 16वे साईबाबांचं चरित्राचं पारायण या ठिकाणी चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक आपल्या गावाचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व, बरीचशी ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखोद्गत आहेत असे आमचे हरिभक्ती परायण अशोकजी महाराज ठेंग जातेगावकर त्यांच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे श्री साई चरित्र पारायण या ठिकाणी चालू आहे. नेतृत्व आमचे किशोरजी महाराज भालेराव वाकडीकर त्यांच्या मुखारविंदातून साई चरित्र पारायण चालू आहेत. सकाळच्या वेळेला पहाटे काकडा आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे. दुपारच्या सत्रामध्ये साई चरित्र पारायण आहे. सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये सामुदायिक हरिपाठ आहे आणि त्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तन आहेत आणि त्यानंतर अन्नदान महाप्रसाद आहेत. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्रितून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत. सुंदर असं नियोजन आयोजन ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी करत असतात. आपणाला ग्रामस्थांना मोलाचं असं मार्गदर्शन ज्यांचं आहे, हरिभक्ती परायण आमचे कोळपकर सर यांचं सुंदर असं मार्गदर्शन, आमची बरीचशी काही तरुण मुलं पखवाज वादक तयार झालेत. आमच्या सुनीलजी महाराज कोळपकर त्यांच्या मार्गदर्शनानं बरीच तरुण मंडळी तयार झालीत. हरिपाठ काकडा भजन त्यांच्या मार्गदर्शनानं चालतं. त्याचप्रमाणे आमचे दुसरे राजू महाराज काटे बाबांचंही मार्गदर्शन आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आहे. सर्वांच्या सहकार्यानं निवेदनातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आजचं संतपूजन ज्यांच्याकडे आमचे श्री मच्छिंद्र भीमराव पाटील दडे यांच्याकडं संत पंगत आहे, संतपूजन आहे, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि वाकडी गाव हे बेटाचं निष्ठावान गाव आहे. मला वाटतं सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये जो काही मोठा सप्ताह खंडोबाच्या मंदिर प्रांगणामध्ये सुंदर असा मोठा सप्ताह, त्याला मला वाटतं 25 वर्ष झाले असते. 97मध्ये म्हणजे जवळजवळ 30 वर्षाच्या आसपास दिवस होत आहेत. या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी दिंडीचे प्रमुख आमचे शिवाजी तात्या लहारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूनं सुरेश आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील भाऊ या ठिकाणी आहेत, बाळासाहेब भाऊ आहेत, गावातील सर्वच मंडळी, डॉक्टर पोतेभाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे अच्युत भाऊ आहेत, महिदादा आहेत, आपण सर्वच तरुण मंडळी या सर्वांच्या सहकार्यानं हा नामसप्ताह या ठिकाणी पार पडतो आहे. कार्यक्रमाच्या गायन साथी करता
बेटातील आमचे उत्कृष्ट कीर्तनकार युवा कीर्तनकार गायनाचार्य आमचे गोरखजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे कैलास भाऊ ठोमर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत. सर्व भजनी मंडळी आहेत. काही नावं माझ्याकडून येतील, काही राहून जातील. गावातील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आहेत. पेटीवरती सुंदराशी सत्करामचे पेटी मास्तर दादा लहारे सुंदराशी पेटीवर संगत करत आहेत. लहारी दादांना धन्यवाद आहे. इकडनं पखवाजाला गोडाशी सात संगत मृदंग विशारद रवींद्रजी महाराज गायके संभाजीनगर त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे वाघसाहेब आहेत, रक्तेभाऊ आहेत. बरीचशी गावातील सर्व मंडळी आहेत. आमच्यासोबत आलेली परमार्थ प्रेमी आमचे बापूभाऊ वाकडी या ठिकाणी आहेत. मिन्नाथ भाऊ दळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे. खरं तर स्लॅबच्या बिल्डिंगमध्ये सिस्टीम लावणं म्हणजे वाळुटीमध्ये दिवा लावण्यासारखं आहे. पण आमचे श्यामदादांनी सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी दिली. सगळ्यांच्या कानावरती आवाज व्यवस्थित पोहोचतोय. श्यामदादांनाही धन्यवाद आहे. विठाला 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 7 ते 9 वेळेमध्ये हरी कीर्तन आहे आणि 9 नंतर अन्नदान महाप्रसाद आहे. अन्नदान देणाऱ्या सर्व भाविकांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर असं अन्नदान, कारण की सद्गुरू गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य वाघसाहेब कोणतं? देने को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता, डुबने को अभिमान. सुंदर असं अन्नदान चालू आहे. मनुष्य त्याला आपण आल्यानंतर अन्नदान आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. काही म्हणतील महाराज अन्नदान काय करायचं? मी गेल्या वर्षी मुलीचं लग्न केलं, 5,000 लोक एका वेळेला जीव घातले. त्या अन्नदानाचं पुण्य नाही का? त्याही अन्नदानाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल. पण गाव सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायणामध्ये जे अन्नदान आपण केलं ना, याचा फायदा काय सांगू का? अन्नदान कोणतंही केलं तरी पुण्य आपल्या पदरात पडणारच आहे. पण सप्ताहामध्ये जे अन्नदान आपण करू त्याचा फायदा, त्याचं फल काय? येत एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. हे येथील सप्ताहाच्या अन्नदानाचं महत्व आहे. विठाला 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 विठाला. आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अन्नदान देण्याकरता संधी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. सुनील दादा, ही संधी वर्षातून एकदाच येते. आपल्याला वर्षातून एकदा संधी येते. संधी आली की संधीचं माणसानं सोनं केलं पाहिजे. जो संधीचं सोनं करतो त्याला म्हणावं शहाणं. जो संधीचं सोनं करतो त्याला म्हणावं शहाणं. जो संधी दवडतो त्याला काय म्हणायचं? ते तुम्हीच म्हणा, मी कसं म्हणू? विठाला 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 विठाला. सुंदर असं अन्नदान या ठिकाणी चालू आहे आणि सुंदर असं तरुण मंडळींचं सहकार्य आहे. कारण या ठिकाणी मी बरीच तरुण मंडळी या ठिकाणी दिसत आहे. मार्गदर्शन करणं ज्येष्ठांचं काम आहे, पण धावपळ करणं हे सगळं तरुणांचं कार्य आहे. म्हणून तरुणांनी परमार्थामध्ये यावं, परमार्थामध्ये तरुणांनी सहभाग घ्यावा. कारण तरुण भाग्यवंत तरुणांनी परमार्थामध्ये यावं. आजकाल तरुणांना
चांगले संस्कार होण्याची फार मोठी गरज आहे. हे संस्कार जर कुठं होत असतील तर ते सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्तामध्येच होते. कारण गुरुवर्य रामगिरीजी महाराजांनी इकडं जो सप्ताह झाला आपल्या लोणीच्या पलीकडं, त्या सप्ताहामध्ये एका वेळेला 2000 तरुणांना व्यसन मुक्तीचं त्या ठिकाणी जी शपथ दिली किंवा व्यसन मुक्ती केली तरुणांना, त्या आपल्या मोठा सप्ताहामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये तरुणांनी इकडं परमार्थाकडे यावं, परमार्थ जीवनामध्ये असावा, घडावा. विठाला 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 विठाला. तरुणांनी परमार्थाकडे यावं, तरुणांनी कीर्तना करता यावं, तरुणांनी पारायणा करता बसावं. ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये चालू आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा साधा ग्रंथ नाही महाराज. आता जे आपलं शरीर आहेत ना बघा, हे शरीरामध्ये पंचप्राण आहेत. माही दादा, शरीरामध्ये पंचप्राण आहेत. या शरीरामध्ये एखादा जरी प्राण नसला तरी आपलं शरीर महिला मंडळ चालू शकत नाही. जसं शरीरामध्ये पंचप्राण महत्वाचे आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये 5 ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाचे पंचप्राण आहेत. विठाला 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 विठाला. मग ती 5 ग्रंथ कोणती ऐका. 5 ग्रंथ ऐका. पहिला ग्रंथ सांगितला रामायण ग्रंथ, दुसरा सांगितला महाभारत ग्रंथ, तिसरा सांगितला श्रीमद भगवद्गीता, चौथा सांगितला श्रीमद भागवत महापुराण आणि 5वा ग्रंथ सांगितला तुकोबरायांची गाथा. ही 5 ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची पंचप्राण आहे. तुम्ही म्हणाल महाराज, ही ग्रंथ जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अध्ययन केलं तरी ग्रंथ काय देतील आम्हाला? एक एक ग्रंथ आपल्याला काय देईल हे मी आपल्याला सांगून जातो बघा. रामायण ग्रंथ आपण जर वाचला तर एक आदर्श राम तुम्हाला मिळेल, प्राप्त होईल. माझे राम प्रभू एक आदर्श राजा होऊन गेले. माझे राम प्रभू एक आदर्श पुत्र होऊन गेले. माझे राम प्रभू एक आदर्श मुलगा होऊन गेले, आदर्श पिता होऊन गेले. विठाला 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 विठाला. रामायण आपण जर ऐकलं तर घरामध्ये सासूचं आणि सुनेचं नातं काय असावं हे रामायण ग्रंथ आपल्याला शिकून जाईल. रामायण जर आपण वाचलं तर मुलाचं आणि बापाचं नातं कसं असावं हे रामायण तुम्हाला शिकून जाईल. रामप्रभूंचं जीवन चरित्र आपण बघितलं. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी असं जे जीवन आहे ते माझ्या रामप्रभूंचं जीवन आहे. अरे ताता, आजही लोक म्हणतात रामराज्य यायला पाहिजे. काय होतं रामराज्यामध्ये? जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात की राम राज्यामध्ये भरपूर पाऊस पडत होता, राम राज्यामध्ये भरपूर पिकं पिकत होती, गाई म्हशी दुबत्या होत्या आणि राम राज्याचं वर्णन तुकोबरायांनी केलंय महाराज बघा. झाले राम राज्य गाय उने आम्हासे, झाले राम राज्य काय उने आम्हासे. धरणी धरी पिका गाई ओळला म्हसे, धरणी धरे पिका गाई ओळला म्हशी. धरणी धरी पिका गाई ओळला म्हसे, धरणी धरे पिका गाई ओळला म्हशी. राम वेळो वेळ आम्ही गाऊ गोविंदे, राम वेळो वेळ आम्ही गाऊ गोविंदे. राम वेळो वेळ आम्ही गाऊ गोविंदे. राम वेळो वेळ आम्ही गाऊ गोविंदे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई बोळल्या मसी. असं माझ्या रामप्रभूंचं राज्य होतं. चला पुढं दुसरा ग्रंथ सांगितला महाभारत ग्रंथ. काय शिकवतो महाभारत ग्रंथ? राजकारण कसं करावं
महाभारत ग्रंथ शिकवतो. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी महाभारत ग्रंथ वाचावा, राजकारण करावं. चला पुढचा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. काय शिकवते गीता? मनुष्य जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत कसं जगावं ही श्रीमद भगवद्गीता शिकवते महाराज. ही श्रीमद भगवद्गीता तुमच्या आमच्या कल्याणाकरता सांगितली. कोणी सांगितली? श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. अर्जुन निमित्त मात्र आहेत, पण तुमच्या माझ्या कल्याणाकरता स्वतः भगवंतानं स्वतःच्या मुखातून हा भगवद्गीता ग्रंथ सांगितला. विठ्ठला 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 श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. हा गीता ग्रंथ गीता ग्रंथ भगवंताने अर्जुनाला सांगितला. त्या गीतेवरती माझ्या ज्ञानोप्रायांनी आणि त्या गीतेवरती विवेचन केलं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या कल्याणाकरता लिहून ठेवला. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ जर आपण वाचला, श्रवण केला, तर महाराज सांगतात जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काही म्हणतील महाराज मी शाळेतच गेलो नाही हो, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचणार कसा? पण खरं सांगू का, आपण जर भावयुक्त अंतकरणानं भाव धरून जर ती ज्ञानेश्वरी वाचली ना, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. तू परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याला पूर्ण ज्ञानेश्वरी वाचना करता वेळ कमीत कमी उद्यापासून ओवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावे, एकतरी होवी अनुभवावे, एकतरी हो. रामा मने गत ज्ञान देवी, एकतरी होवी, एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी होवी अनुभवावी, एकतरी होवी अनुभवावी, अनुभवावी, अनुभवावी. टाळी वाजव, जोरदार टाळी वाजव. जितकी टाळी जोरात वाजेल महिला मंडळ तितकं कीर्तन लवकर आटपेल. जितकी टाळी कमी वाजेल तितकं कीर्तन लांबल्या जाईल.
वाजवतो जोरदार टाळी मग एकदा घेऊ का आवरून मग नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानादेवी एक तरी ओवी अनुभवावी 8 दिवस आपल्या ज्ञानेश्वरी वाचनाकरता वेळ नाही मिळाला पण माऊली ज्ञानोबराय सांगतात 18वा अध्याय जर आपण वाचला तर पूर्ण ज्ञानेश्वरी वाचण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल मग ज्यांना 8 दिवस बसायला वेळ नाही मिळाला उद्यापासून 18व्या अध्यायाला सुरुवात होते ना उद्यापासून 18व्या अध्यायाला सुरुवात होते आहे सर्वांनी 18वा अध्याय जरी वाचला तरी पूर्ण ज्ञानेश्वरी वाचण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल विठला आणि एक जरी ओवी आपण आपल्या जीवनात उतरवली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही नामदेव महाराज एवढा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानादेवी एक तरी ओवी अनुभवावी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोपर्यांनी गीतेवर विवेचन करून निर्माण केला मग काय शिकवते गीता तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं ही श्रीमद भगवत गीता शिकवते चला पुढं 4था ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण काय शिकवतं श्रीमद भागवत महापुराण तर जसं जन्माला आल्यानंतर कसं जगावं गीता शिकवते तसं कसं मरावं हे श्रीमद भागवत महापुराण शिकवतं बसलेले म्हणतील बाबा ते का शिकावं लागतं का अटॅक आला की मेला अटॅक आला की मारावं लागतं काय कसं मारावं शिकावं पण महाराज सांगतात की बाबांनो मरणं सुद्धा शिकावं लागतं परीक्षिती राजानं 7 दिवस श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये परीक्षिती राजानं स्वतःचा उद्धार करून घेतला श्रवणे परीक्षित श्रवणे परीक्षित तरला भूपती श्रवणे परीक्षित श्रवणे परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती श्रवणे परीक्षिती 7 दिवसा मुक्ती झाली त्याची 7 दिवसा मुक्ती झाली त्याची 7 दिवसा मुक्ती झाली त्याची श्रवणे परीक्षित तरला भूपती श्रवणे परीक्षित 7 दिवसा मुक्ती झाली त्याची कोणाची श्रवणे परीक्षिती राजानं श्रीमद भागवताचं श्रवण केलं 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून घेतली मग कसं मरावं हे श्रीमद भागवत महापुराण शिकवतं चला 5वा ग्रंथ आहे तुकोबरायांची गाथा काय शिकवते तुकोबरायांची गाथा तुकोबरायांची गाथा हे शिकवते संसारामध्ये राहून परमार्थ कसा करावा प्रपंचामध्ये राहून परमार्थ कसा करावा ही तुकोबरायांची गाथा शिकवते सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे राजांनो गाडी घ्या बंगले बांधा दणकून संकून संसार करा फक्त त्या देवाला विसरू नका तयाचे भजन चुको नाये तयाचे भजन चुको नाये दयाचे भजन चुकू नका दयाचे भजन चुकू नका देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन चुकू नका दयाचे भजन चुकू नका वेळ आपल्याकडे कमी आहे. तयाचे भजन चुको नको त्या
देवाला विसरू नका, देवाचं भजन करा. सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्याला सांगितलं, संसारामध्ये राहून परमार्थ करता येतो. हे सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्याला सांगितलं. मग काय शिकवते गाथा? तर संसारात राहून परमार्थ कसा करावा ही तुकोबारायांची गाथा शिकवते. आणि त्या गाथ्यामधीलच आज अभंग निवडलाय कीर्तना करता. विठ्ठला विठ्ठला आजच्या अभंगामध्ये भक्त आणि भक्त आणि भगवंत यांचा संवाद आजच्या अभंगामध्ये आहे. भगवान परमात्म्याला जे राहण्याकरता आवडतं ते भक्तांच्या सहवासामध्ये राहण्याकरता आवडतं. तुम्ही महाराज त्या भगवंताला घर नाही का? आहे ना. कोणतं? वैकुंठ हे भगवंताचं घर आहे. पण देवाला स्वतःचं घर एवढं आवडत नाही जेवढं वैष्णवाचं घर आवडतं. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शयन. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. काय आवडलं? नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. किंवा ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून श्रीमंता घरी राहिला. म्हणजे जागी तुम्ही श्रीमंता घरी नाही, मग संत सदनी राहिला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा जर कुठे राहत असेल तर तो परमात्मा भक्तांच्या सहवासामध्ये राहण्याकरता आवडतं, भक्ताच्या संगतीमध्ये राहण्याकरता आवडतं. पण आता कोणत्या भक्ताच्या सहवासामध्ये राहण्याकरता आवडतं? जगामध्ये भक्त किती आहेत? 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये भगवंतानं सांगितले. आरतो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. पहिला आरत नावाचा भक्त सांगितला, दुसरा अर्थार्थी सांगितला, तिसरा जिज्ञासू सांगितला आणि चौथा ज्ञानी भक्त सांगितला. विठ्ठला विठ्ठला आपण अगदी थोडक्यात आपण भक्तांची व्याख्या बघूयात. आर्त भक्त कुणाला म्हणावं? कोणता अर्थ भक्त आहे? आपल्यावर काही संकट आलं की मग देवाचा धावा करतो, काही आपलं संकट आलं की मग मारुतीला नारळ फोडतो. कोणता भक्त आहे? आर्त भक्त. दुःख आलं, दुःख निवारण करण्याकरता देवाची भक्ती करतो. एकच दृष्टांत थोडक्यात सांगतो पुढे चालतो बघा. यामध्ये द्रौपदीचा प्रसंग आपल्याला बघता येईल. ज्या वेळेला कौरव पांडव दूत खेळले, धर्मराजानं सर्व काही हरवलं, दुर्योधनानं कपटाचे फाशे टाकून धर्मराजाला फसवलं, सगळं जिंकलं. शेवटी धर्मराजा सांगताय दुर्योधना, आता डावावर मांडण्याकरता माझ्याकडं काही राहिलं नाही. पण ती चांडाळ चौकडी होती ना, ते म्हणले दादा आहेत ना एक वस्तू अजून. कोणती? म्हणे द्रौपदी आहेत ना, मांडता येईल तुला डावावरती. तर मला सांग, जो मनुष्य स्वतःचा हारलेला आहे त्याला दुसरी वस्तू मांडण्याचा अधिकार आहे का? नाही. पण धर्मराजानं द्रौपदीला डावावरती मांडलं आणि तिलाही दुर्योधनानं जिंकून घेतलं फाशी टाकून. सांगितलं दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाचा द्रौपदीला घेऊन ये. प्रसंग मी सगळा सांगत नाही आपल्याला. द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं, वस्त्र सोडण्याचा प्रयत्न करतो दुःशासन.
शेवटी द्रौपदीने विचार केला, माझे सिंहासारखे 5 पती आहेत. सर्वांनी माना खाली घातल्या. द्रोणाचार्य, भीष्माचार्य अनेक आहेत, सगळ्यांनी माना खाली घातल्या. द्रौपदी सांगते, मी माझ्या स्वतःच्या बळावर माझी लज्जा रक्षण करू शकते, परंतु स्त्री आपला आहे. शेवटी ज्या लक्षात आलं, आता मला कोणी सोडवत नाही, तर यातून आपल्याला कोण सोडवेल, तो परमात्मा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कस खया लाविला हो, वेळ कस खया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कस खया लाविला हो, वेळ कस खया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास कया लाविला. द्रौपदी भगवंताचा धावा करते, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले दुःख निवारी. दृष्टांत माझा संपलाय. द्रौपदीनं भगवंताचा धावा केला, द्रौपदीनं भक्ती केली देवाची, पण कोणत्या कारणासाठी? दुःख आलं, दुःख निवारण होण्याकरता भक्ती करते. हे आरत नावाचा भक्त आहे. समाजाची रीत सांगू, समाजाची रीत, अंगाला जर आला ताप, देवा तूच आमचा बाप. एकदा अंगाचा गेला ताप, मग मी देवाच्या बापाचा बाप. विठ्ठल 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 विठ्ठल. आर्त भक्त आहे, दुःखाच्या वेळी देवाची भक्ती करतो, आर्त भक्त आहे. दुसरा अर्थार्थी भक्त सांगितला. दुसराही भक्त देवाची भक्ती करतो, परंतु कशा करता? धना करता देवाची भक्ती करतोय. धन प्राप्त होण्याकरता देवाची भक्ती आहे. आमची भक्ती तशीच आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हेच करी हाव संसारी. देवाची भक्ती कशा करता? धन वाढावं, संपत्ती वाढावी, आरोग्य टिकावं, या करता आम्ही देवाची भक्ती करतो. आता या भक्तीमध्ये आपल्याला सुदाम देवाचा दृष्टांत बघता येईल. महाराज बघा, सुदाम देवाने भगवंताची भक्ती केली. कशा करता? धना करत आहे. ज्या वेळेला श्रीमद भागवत चालायचं, सुदामदेव आणि पत्नी दोघांचं श्रीमद भागवत चालायचं, जेव्हा जेव्हा कृष्णाचा प्रसंग येईल, तेव्हा सुदामदेवानं सांगावं, अगं कृष्ण हे माझे बालपणचे मित्र आहेत, आम्ही सांदीपणी गुरुकुलामध्ये एकत्र राहिलो, एकत्र खेळलो, एकत्र वाढलो, ते माझे मित्र आहेत. पत्नी विचार करायची, हे जर यांचे मित्र आहेत, हे द्वारकेचे राजे आहेत, यांची परिस्थिती काय? पण सांगायची ते माझे मित्र आहेत. ती म्हणली, का तुमचे मित्र आहेत, मग जाणं त्यांच्याकडे मागण्या करत. सुदाम देवानं सांगितलं, अगं अडचणीच्या काळामध्ये मित्राकडनं मागण्या करता जाऊ नये. मागण्याकरता जाऊ नका, पण भेटी करता तरी. म्हणले, अगं पण मित्राकडं जाताना, देवाकडं जाताना, साधूकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, मग काहीतरी घेऊन जावं लागतं. 3 घरून मोठमोठे तांदूळ आणलेत, एका वस्त्रामध्ये बांधलेत, ते घेऊन सुदामदेव निघालेत भगवंताच्या भेटी करता. द्वारकेच्या रस्त्यानं निघाले, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव.
वाजवा जोरदार टाळी वाजवा. श्री कृष्ण गोविंद हरे देवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भजन करत करत सुदामदेव द्वारकेला पोहोचले. कुठेच माझे मित्र द्वारकेमध्ये गेल्यानंतर सर्व घरं सारखं दिसत आहेत. नेमकं आपला मित्र कुठं भेटणार आहे. तर एका घरी विचारला, हो इथं कृष्ण कुठं राहतात? समोरचा म्हटलं कृष्ण नाही. मग राजाधिराज महाराज असं म्हणा. कोण आहे ते? आमचे राजे आहेत ते. अहो म्हटले, हा ते तुमचे राजे माझे बालपणचे मित्र आहेत. तो तर नुसतं पाहतच राहिला. बालपणचे मित्र यांच्या अंगावर कपडे नाही, चप्पल तुटलेले आहे आणि राजाशी बरोबरी करतोय. कधी कधी माणसं म्हणतात ना, अहो अमुक अमुक ते पाहुणे होते का? ते आमचे जवळचे मित्र आहेत. जर काही अडचणीच्या काळात जर विचारलं का हो त्यांचा तुझा काही संबंध, ते म्हणतात आमचा शेवटपर्यंत काही संबंध नाही. पूर्वी लोक सांगायचे, अशोक खरात कोण? अहो ते आमच्या जवळचेच माणसं. आता जर विचारलं, आमचा आणि त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही, आपण फोटो एकत्र दिसतोय. अहो काढला असेल म्हणजे माणसं बदलून जातात. विठाला संदीप दादा, माणसाने जवळ करणं ही चांगलंच नाही. कारण माणसं जवळही करतात, प्रसंगाला ना माणसं दूरही करतात. तर समजा चहात माशी पडली, महिला मंडळ चहात माशी पडली, तुम्ही काय करता? चहा फेकता का माशी फेकता? हा, चहा फेकता का? 5 रुपयाची आहे. तुपात जर माशी पडली, तुपात माशी फेकता का तूप फेकता? चुकून फेकता का तशीच फेकता? चहा जर माशी पडली, माणसं चहा फेकतात का? 5 रुपयाचा चहा फेकायला परवडतो. मग तुपात जर माशी पडली, तूप का फेकत नाही? महाराज तूप 1000 रुपये किलोच आहे, माशी फेकायला परवडते. माणसं माशी फेकतात, जागेवर पाणी मारतात, जागेवर फिल्टर. म्हणजे माणसानं जवळ केलं की माणसं प्रसंगाला की दूरही लोटतात. विढाला द्वारपालधारी बाबा, ते तुझे मित्र कसे आहेत? अरे म्हणे आम्ही लहानपणी एकत्र वावरलो, एकत्र राहिलो, माझे बालपणचे मित्र आहेत. कुठे भेटतील ते? श्रीलता ज्ञानदानाचं काम चालू आहे, अमुक अमुक ठिकाणी जा, तिथं भेटतील. सुदामदेव गेले, सांगतात की मला माझ्या मित्राला भेटण्याकरता जायचंय. द्वारपाल म्हणले जाता येणार नाही, परवानगी आहे का? अरे म्हटले नका जाऊ देऊ, पण माझा निरोप तरी पोहोचवा माझ्या मित्रापर्यंत. ते द्वारपाळ गेले भगवंताकडे, देवा तुमचं एक कोणी मित्र आहेत आणि तुम्हाला भेटायचं म्हणतोय, निरोप पाठवला. अरे द्वारपालो कन्हैया कह दो इधर इधर सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. हो भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारी महल के करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, करीब आ गया है. टाळी वाजवा जोरदार गोरख बाबांकडे. अरे द्वारपालो कन्हैया
कैसे कह दो तुम्हारा सुदामा करीबा गया है. सुदाम म्हटलं तर भगवान परमात्माले सुदाम देवाला भेटले. 4-2 दिवस सुदामदेव तिथं राहिले. मुष्टीभर पोहे सुदाम देवाचे देवानं खाल्ले. पण काय दिलं मोबदल्यामध्ये? मुष्टीभर पोह्यासाठी नगरी सोन्याची दिली. सोन्याची नगरी देऊन टाकली. सुदाम देवानं भक्ती केली. आरता करता पैशा करता. तिसरा भक्त आहे आरत अर्थार्थी जिज्ञासू. जिज्ञासू भक्ती करतो. देव जाणण्याकरता देवाची भक्ती करतो. चौथा जो भक्त आहेत ना तोही भक्ती करतो भगवंताची. देवाला जाणून देवाची भक्ती करतो. ज्ञानी भक्त आहे. आणि मग भगवान परमात्मा सांगतात देवाला राहायला आवडतं कुणासोबत? तर भक्तांच्या सहवासामध्ये राहायला आवडतं. प्रथम चरण भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. हृदय संपुटी हृदय संपुटी हृदय संपुटी. टाळी वाजवा जोरदार. आज पुढं तुमचे घसे मोकळे झाले. भक्त समागमे सर्व भावे हरी. तो भगवान परमात्मा भक्ताच्या सहवासामध्ये राहतो. पण 4 प्रकारचे भक्त मी आपल्या समोर ठेवले. हे 4 प्रकार भक्तापैकी कोणत्या भक्तांच्या सहवासामध्ये राहतो? आपल्याला 4 भक्त बघायचे नाही, 2च भक्त पाहायचे. एक म्हणजे अंतरंग भक्त, दुसरा आहे बाह्यरंग भक्त. काही माणसं देवाची भक्ती करतात, बाह्य रंगानं देवाची भक्ती करतात. काही माणसं भक्ती अंतकरणापासून देवाची भक्ती करतात. जो भक्त अंतरंगापासून देवाची भक्ती करतो त्या भक्ताच्या सहवासामध्ये देवाला राहण्याकरता आवडतं. जो भक्त अंतकरणापासून देवाची भक्ती करतो ना त्याची इच्छा एकच असते, मला तो परमात्मा कधी भेटेल, देवाची भेट कधी होईल. पुसाव्याचे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील माझ काय लाज राखील, कायमी उधार पावेल. उधार पावे काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करत मनान चित्त माझे, करत मनान चित्त माझे, खरा समाधान चित्त माझे, खरा समाधान चित्त माझे, चित्त माझे, चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. त्या भक्ताची अंतकरणाची स्थिती जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. मला देवाची भेट कधी होईल, देवाचं दर्शन कधी होईल. कानया रे
कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे जगदेठी देगी बेटी एक वेळा कानया रे जगदेठी देगी बेटी एक वेळा देगी बेटी एक वेळा कानया रे कानया रे कानया रे जगदेठी कानया रे आशीच्या भक्ताला अंतकणापासून तळमळ आहे. अशा भक्ताच्या सहवासामध्ये परमात्मा राहतो. आणि तो कोबराय सांगतात भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व भावानं तो परमात्मा भक्ताच्या सहवासामध्ये राहतो. महाराज तो भक्ताच्या सहवासामध्ये राहतो. काय करतो राहून? तर भक्ताची सर्व कामे तो परमात्मा करतो. सर्व कामे करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व कामे. भक्ताची सर्व काम तो भगवान परमात्मा करतो. आता कोणकोणती कामे करतो आणि कोणाकोणाची कामं केली, कशी कामं करतो. आता कशी कामं करतो तर महाराज सांगतात सर्व भावाने कामं करतो. सर्व भावानं म्हणजे कायेनं काम करतो, वाचेनं काम करतो, मनाने काम करतो. काया वाचा मनानं भक्ताची सेवा भक्ताची कामं तो परमात्मा करतो. आता कोणकोणती कामं करतो? सगळ्या प्रकाराची कामे करतो. आणि भक्ताचं काम करत असताना देवाला अजिबात लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. आता महाराज तुम्ही सांगता न सांगता कामे करतो. आमच्या गावातही माणसं आहेत तेही कामं करतात. पण आमचा परमात्मा कशी कामं करतो सांगू का? गावात काही माणसं आहेत, काही माणसं सांगकामी असतात, काही माणसं बिनकामाची असतात आणि काही माणसं वाढवा कामं करणारी असतात. तर बिनकामाची माणसं कोणती? आपण म्हटलं ना जा रे तात्याकडे जा बरं, त्यांच्याकडून 500 रुपये घेऊन ये. तू तात्या घरी असतीनच का? घरीच आहे तू जाय. तर कुत्रच असलं मग अरे नाही आहे तू जाय. ते चावलंच मग अरे बाबा नाही ना तू जाय ना घरी. म्हणजे बिनकामाचे काम तर काहीच नाही पण तर डोक्याला उठाड. काही काही असतात ना सांग कामे जेवढं सांगितलं तेवढंच करणार. एक म्हातारी मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरात राहायचे. त्यानं पेपरला बातमी दिली आम्हाला एका गड्याची गरज आहे, योग्य पगार दिल्या जाईल. एक जण गेला म्हटले दादाजी हरी मला कामाची गरज आहे. म्हणे बरं तू काम करणार? म्हणे करेल ना. आम्ही तुला काम सांगायचं तू काम ऐकायचं तुम्हाला चालेल. घरचे म्हणले मालक म्हणले पगार किती घेणार? तो म्हणले काय इथलंच काम आहे 5,000 रुपये पगार चालेल मला. म्हणजे ठीक आहे ये मग उद्यापासून कामाला. दुसऱ्या दिवशी कामाला आलं. मला गेले बाहेर निघून. म्हातारी म्हणली राजू ते गाय पाणी पाजून घे बरं. त्यानं ऐकलं, खुर्ची घेतली आणि म्हातारीजवळच बसला. म्हणे राजू तेवढं गिरणीमध्ये जा आणि तेवढं दळण घेऊन ये बरं. तो ऐकलं आणि खुर्चीवरच बसेल. राजू अरे 4 वाजले जा बरं रानात घास घेऊन ये. त्यानं ऐकलं आणि खुर्चीवरच बसेल. 4:30 वाजता मालक आले. राजू पाणी आण रे भाऊ तांब्या भरून. त्यानं ऐकलं आणि खुर्चीवरच बसेल. म्हातारी म्हणल्या हो यानं सकाळपासून एकही काम केलं नाही. ते मालक म्हणले अरे बाबा तुला पैसे कायचे द्यायचे, तू एकही काम केलं नाही. तो मला आपलं काल ठरलं काय? म्हणजे काय ठरलं? तुम्ही काम सांगायचं मी ऐकायचं. म्हणे मग करायचं कोणी? म्हणे ज्यानं त्यानं ठरवायचं. आपलं काल असंच ठरलं तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. म्हणजे हे सांग काम आहे जेवढं सांगितलं तेवढंच करणार. विठाला
आता हे तरी बरे जेवढं झालं तेवढंच करतात, पण काही काही वाढवा काम करून ठेवतात. एका जणाची म्हातारी आजारी पडली आणि डॉक्टरने सांगितलं एवढ्या गोळ्या औषध त्यांना द्या, म्हातारी बरी होईल. 8 दिवसांनी आपण परत बघू काय गोळ्या औषध द्यायच्या. मालकानं 1000 रुपये काढले, गड्याकडे दिले. म्हणले दादा धरे पैसे घे, जा श्रामपूरला एवढं मेडिकल घेऊन ये. तो मेडिकलमध्ये गेला, 500 रुपयाचं मेडिकल झालं. तर ते मेडिकल घेतलं, त्यानं डोकं चालवलं. तुम्हाला हे मेडिकल खाऊन जर म्हातारी उजरली नाही, तर म्हातारी उचकलीच, पुन्हा श्रामपूरला कोण ल्यावं लागेल? आपल्याला जावं लागेल ना. मग काय डबल चक्कर. मडकं घेतलं, सुतळी घेतली, बांबू घेतले, आलं ते घरी. मालक म्हणे अरे बाबा आणलं का मेडिकल? म्हणे हे घ्या पिशवी आणि बाकीचे पैसे. म्हणे हे काही सामान तुला हे उद्योग कोणा करायला सांगितलं? तिने अहो मला वाटलं हे गोळ्या खाऊन जर म्हातारी जर नाहीच उजरली, नाहीच व्यवस्थित झाली, जर म्हातारी गेलीच तर मला जावं लागेल ना. मग कशाला डबल चक्कर, एका चक्रच काम केलं. म्हणजे काही काही वाढवा कामं करतात. असे वाढवा कामं करणारी माणसं नको. आमचा परमात्मा सांगकाम्या नाही, वाढवं कामं करणारा नाही, रास्त कामं करतो. न सांगता करी सर्व कामे. आता कोणाची कामं केली, वेळ आपल्याकडं अतिशय थोडा राहिलेला आहे. आता बघा अडाणी असणारी जण्याबाई महाराज बघा, झाडलोट करणारी जण्याबाई, पण त्या जण्याबाईला भगवान परमात्मा कामं करू लागायचा, दळण दळू लागायचा, गोऱ्या वेचू लागायचा, झाडलोट करू लागायचा. जण्याबाईनं झाडून घ्यावं आणि देवाने काय करावं? केर भरी चक्र पाणी, केर भरी हो झाडलोट करी जाणी, केर भरी चक्र पाणी, केर भरी चक्र पाणी, केर झाडलोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. जण्याबाईनं झाडलोट करावं आणि केर भरायचं काम देवाने करावं. पण वाकडीतलं कसं सांगू का? झाडलोट करी जणी, केर भरी घरचा धनी. ती सांगते अहो मी तेवढं झाडून घेतलं बरं का, फक्त केर भरायचे राहिले, तुम्ही एवढे केर भरून घ्या बरं. पण जण्याबाईला भगवान परमात्मा झाडू लागायचा, दळण दळू लागायचा, अनेक कामं तो परमात्मा करू लागतो. आता कोणाची काही कामं केली आपण कधीतरी बघू, तो परमात्मा आणखी काय करतो. तर महाराज सांगतात जर भक्ताला वाटलं की देवानं आपल्या अंतःकरणामध्ये राहावं, तर त्या भक्ताच्या हृदयामध्ये देव राहतो. भक्ताला वाटलं की बाहेर त्याला पाहावं, तर तो परमात्मा बाहेरही प्रगट होतो. असं वर्णन महाराज करतात अभंगाचं. साठ बिरारी हृदय संपुटी, साठ बिरारी हृदय संपुटी, साठ
जितकी टाळी जोरात वाजेल तितकं कीर्तन लवकर आटपेल. जितकी टाळी कमी तितकं कीर्तन वाजवत येतं जोरदार टाळी. मग साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तो परमात्मा भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. मग आता कोणी साठवला, अनेकांनी साठवला. धावता आपल्याला सांगून जातो श्री संत सावता महाराजांनी तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दात त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी साठवला. ज्यांच्या दरबारामध्ये आपण कीर्तन करतोय हनुमंतराय, माझ्या हनुमंतरायाने त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी. हनुमंतराय त्या परमात्म्याला हृदयामध्ये साठवलंय. माझ्या जण्याबाईनं धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हृदय बंदिखा केला, हृदय बंदिखा केला. साठविला राहे हृदय संपुष्टी. एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो बघा. ध्रुव बाळ होते महाराज. ध्रुव बाळ वनाचा रस्ता धरला. नारद महर्षी भेटले. पुढे निघाला ध्रुवा देवाला तपस्या करण्याकरता, देवाला प्राप्त करण्याकरता. नारद महर्षीने मंत्र दिला. मंत्र जप कर. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र जप. ध्रुव वनामध्ये गेला. खडतर तपश्चर्या करतो. तो भगवान परमात्म्याची मूर्ती ध्रुवानं हृदयामध्ये साठवली. चतुर्भुज मूर्ती त्या ध्रुवानं आपल्या अंतकणामध्ये साठवली. राजसा कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. ती मूर्ती अंतकणामध्ये साठवली. ध्रुवानं जिथं श्वासो श्वासावर विजय प्राप्त केला. जगाचा श्वास ध्रुवानं रोखला. सर्वदेव भगवंताकडे गेले. सांगितलं ध्रुव बाळाला दर्शन देण्याकरता जा. देवानं सांगितलं मी माझ्या ध्रुवाला दर्शन देण्याकरता जाणार नाही, माझ्या ध्रुवाचं दर्शन घेण्याकरता मी जाणार आहे. भगवान परमात्मा गेले. ध्रुव बाळासमोर प्रगट झाले. ज्यांत कर्णामध्ये ध्रुवानं मूर्ती साठवलेली होती ती देवानं हृदयातून काढून घेतली. ध्रुवानं बघितलं आपल्या अंतकणाची मूर्ती होती. मूर्ती कुठे? समोर बघितलं तर तो भगवान परमात्मा समोर प्रगट आहे. बाहेर धाकुटी मूर्ती उभा. देव त्या भक्ताकडे पाहतो आणि ध्रुव देवाकडे पाहतो. ध्रुवाला वाटलं देव आपल्या समोर प्रगट झालाय, देवाची स्तुती केली पाहिजे. पण कशी स्तुती करावी, कोणत्या शब्दापासून करावी, कोणत्या छंदामध्ये करावी. लहान बाळ ध्रुव काही कळेना. तर जगाचा मालक आहे. साधं घरी जावई जर आला सासूची धांदल उडून जाते. सतरंजी अथरू अथरंजी शत्रू, चहात पाणी का पाण्यात चहा काहीच कळत नाही. मग आता हा तर जगाचा मालक आहे, त्याची स्तुती कशी करावी. आणि तसंही बोलणं का सोपं असतं का हो अशोक बाबा? बोलणं सोपं असतं का? खाली बसून माणसं मस्त टमाटमा बोलतात, पण उभं राहून बोलायचं म्हटलं की नवीन नवीन काय काय परिस्थिती होते. गोरख बाबा
मी असं एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथला नियम असा होता, कीर्तन संपलं की रोज गावातल्या एका माणसानं आभार मानायची अशी प्रथा होती तिथली. आणि मग 5व्या दिवसाचं कीर्तन ज्यांचा नंबर होता आभार मानण्याकरता गावातले प्रतिष्ठित माणूस, तर कीर्तन सुरू झालं तेव्हा 5-25 माणसं होती, ते अगोदर येऊन बसलेलं. आणि मग कीर्तन संपल्यानंतर ग्रामस्थ म्हटले, काका आज तुमचा नंबर आहे महाराजांचे आभार मानण्याचे. तर गावातील प्रतिष्ठित माणूस, कीर्तन संपलं, माईक समोर आले, बोलायला सुरुवात करणार. माणसं पाहिले, मंदिराचं प्रांगण फुल भरलेलं, त्याचे हातपाय तर कापायला लागले. आता काय बोलावं, कुठून सुरुवात करावी त्याला काहीच कळेना. आता खाली बसावं तर प्रतिष्ठित माणूस त्यानं बळच बोलायला सुरुवात केली. ते म्हणले, आपला सप्ताह चालू आहे, आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस आहे, 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कैलासवासी हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिवगिरी आश्रम बाजाठा वेळेवरती आले, वेळेवरती कीर्तन केलं, वेळेवरती सोडलं. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. बोलणं सोपं आहे का? खाली बसून बोलणं सोपं, उभं राहून बोलणं अवघड. ध्रुवानं विचार केला, देवाची स्तुती करायची कशी करावी, कोणत्या छंदात करावी. देवाचं लक्षात आलं, ध्रुव लहान आहे, हातामध्ये कपोल नावाचा शंख होता. ध्रुवाच्या उजव्या गालाला स्पर्श केला, ध्रुवाला ज्ञान झालं. आणि मग ध्रुवानं देवाची स्तुती केली. मला तो मुद्दा मांडायचा नाही, मला एवढाच मुद्दा मांडायचा. ध्रुवानं ती मूर्ती हृदयामध्ये साठवली आणि पाहिजे तर समोर ती मूर्ती प्रगट झाली. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तो परमात्मा एकटक ध्रुवाकडं पाहतो का? ध्रुवानं माझ्याकडं काहीतरी मागावं, पण भक्त काही मागत नाही. देवाचा स्वभाव आहे, दिल्याशिवाय राहत नाही. भक्ता स्वभाव मागत नाही. पण देवानं काय केलं, देव काय करतो, भक्ताच्या अंतःकरण जाणतो. जी इच्छा असेल ती इच्छा भगवान परमात्मा मागण्याची आस, पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ. भक्त देवाची इच्छा पूर्ण करतात. मग महाराज भक्त काय देतात देवाला, तर तुकोबाराय सांगतात, भक्त काय देतात, भक्त स्वतःचा जीवही देतात, स्वतःचा भावही देवाच्या पायावर समर्पित करतात. याच्या मोबदल्यामध्ये भक्त काही मागत नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. घेऊन ते काही न मागती, घेऊन ते काही न मागती, साठविल राये हृदय संपुटी, साठविल हृदय संपुटी. देवोनिया काही न मागती, देवोनिया काही न मागती, साठविला आहे हृदय संपुटी, साठविला आहे हृदय संपुटी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोन्या काही न मागती. एक वेळ मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करा. सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ हात वरती करा. आपल्याकडं कॅमेरा फिरणार आहेत, आपले हात कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत. आपण सगळ्यांनी हात वरती करायचे. केले का पाठीमागं दुकानाच्या बाहेर? धन्यवाद. राहू द्या सकाळपर्यंत. ढोबार जय
जय विठोबा रखुमाई बाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई बाई रखुमाई विठोबा 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हा हरि जय 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 हरि जय जय गरि गरि तनि 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 रे तनि धनि धनि दब गरि गरि तनि रे तनि रे तनि धनि धनि दब गरि गरि तनि रे तनि रे तनि धनि धनि दब पद धनि धनि पद धनि सा 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 पद सा नि सा 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 ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरि जय विठोबा हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कमलधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की विठोबा बाबली ज्ञानराज महावीर ज्ञानेश्वर महाराज